संस्थांच्या निवडणुकांमध्ये नगरपालिका नगरपंचायतींच्या निवडणुकांनंतर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा ज्वर अगदी शिगेला पोहोचलाय। पण या दरम्यान नगरपालिका नगरपंचायतीसाठी भाजपनं काही ठिकाणी ज्या विचित्र युती केल्या त्या युतीवरनं भाजपवरती टीकेची तोफ डागली जाते। आपण जर का हे चित्र पाहिलं तर निवडणुकीच्या धामधुमीमध्ये भाजपचा एक प्रकारे सैराट सत्ता पॅटर्न सुद्धा पाहायला मिळाला। भाजपनं ज्या काही तडजोडी केल्या, राजकीय तडजोडी आपण म्हणू, आणि काही निर्णय घेतले, त्यामुळे मोठा राजकीय भूकंप आला। पण या सगळ्यावरती कडी केली आहे ती लैंगिक अत्याचारातील 6 आरोपी असलेल्या तुषार आपटेला स्वीकृत नगरसेवक बनवून। त्याआधी भाजपनं हिंदुत्वाचा अजेंडा बाजूला ठेवत सत्तेसाठी अकोटमध्ये MIM तर काँग्रेस मुक्त भारताची घोषणा करता करता थेट अंबरनाथमध्ये काँग्रेससोबत हातमिळवणी केली। पण यानंतर प्रचंड मोठा राजकीय गदारोळ झाला, भाजपवरती टीका झाली। मग भाजपनं बॅकफूटवरती जात हे दोन्ही निर्णय मागे घेतले किंवा स्थगित केले। पण इतकंच नाही तर ठाण्यातील कुख्यात गुंड मयूर शिंदेला सुद्धा भाजपत प्रवेश दिला गेला होता। या गुंडाच्या पक्षप्रवेशावरनं टीका झाली, पण भाजपनं उमेदवारी दिली नाही आणि त्यानंतर गुंड मयूर शिंदे हा दुसऱ्या पक्षात गेला आणि भाजपनं मोकळा श्वास घेतला। आणि या सगळ्यात जास्त चर्चा झाली ती भाजपच्या एका निर्णयाची। हा निर्णय होता अंबरनाथच्या नगरपालिकेमध्ये तुषार दामलेला स्वीकृत नगरसेवक पद बहाल करण्याचा। हा तोच व्यक्ती आहे जो बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी 6 आरोपी आहे। हा तोच व्यक्ती आहे जो 44 दिवस फरार राहिलेला होता आणि याच आपटेला, तुषार आपटेला भाजपकडनं स्वीकृत नगरसेवक पद बहाल करण्यात आलं। नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये 4 नगरसेवक निवडून आणण्यात मोलाची भूमिका बजावली म्हणून थेट स्वीकृत नगरसेवक पद बहाल केल्याचं बोललं गेलं। पण एका 6 आरोपीला भाजपनं जो सन्मान दिला त्यामुळे सगळ्या स्तरातनं संतापाची लाट उसळली। विरोधकांनी खरपूस समाचार घेतला, रस्त्यावरती उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला आणि अवघ्या 24 तासात आरोपी तुषार आपटेला स्वीकृत नगरसेवक पदाचा राजीनामा द्यावा लागला। तुषार आपटेला कुणाच्या मर्जीवरनं हे पद दिलं गेलं, त्यासाठी कुणी आपला शब्द खर्ची केला होता, यावरती आता भाजपकडनं बोलायला कुणीही तयार नाही। मात्र भाजपच्या वरिष्ठांनी या प्रकरणी स्थानिक नेत्यांची चांगलीच कानउघाडणी केल्याचं कळतंय। नगरसेवक पदाचा राजीनामा देत आहे। त्यात म्हणजे शाळेचा, आदर्श विद्यापीठ संस्थेचा आणि भारतीय जनता पार्टीचा त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास न होण्याकरता मी हा राजीनामा त्यांना देत आहे। हा मी माझा राजीनामा माझ्या स्वतःच्याने मी देतोय, कारण याच्यामध्ये शाळेची आणि पक्षाची कुठल्याही प्रकारची बदनामी न होण्याकरता मी हे देत आहे। आणि तुषार आपटेला स्वीकृत नगरसेवक पद भाजपनं बहाल केल्यानंतर भाजपवरती विरोधकांनी अर्थातच टीकेची चहू बाजूंनी झोड उठवली आणि लैंगिक अत्याचार प्रकरणाचं एक प्रकारे बक्षीस आहे का असा खोचक सवाल सुद्धा विचारला। तुषार आपटे यांनी पक्षाचं काम केलं, त्यांनी नगरसेवक निवडून आणण्यात, म्हणजे अशा विकृत माणसाची मदत घेऊन तुम्ही तुमचा पक्ष वाढवताय, हे तुमचं हिंदुत्व आहे। हे तुषार आपटे हिंदू असले तरी ज्या गुन्ह्यात, म्हणजे त्या गुन्ह्याचं मी उच्चारी करायला मला लाज वाटते, अशा गुन्ह्याच्या सहआरोपीला तुम्ही स्वीकारता, हे तुमचं हिंदुत्व। हे कुठलं हिंदू? हे विकृती आहे। ही हिंदू ही संस्कृती नाही, ही विकृती आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की म्हणून यांनी अक्षय शिंदेला मारला असावा। आणि फरार असलेल्या व्यक्तीला मी त्या ठिकाणी स्वीकृत नगरसेवक करता येतील त्याची गोष्ट आहे। जर ते असत्य होते त्यांच्यामध्ये, त्यांनी काही केलं नव्हतं, त्यांनी समोर यायला पाहिजे होतं। आणि केवळ विरोधकांनीच नाही तर भाजपच्या निर्णयावरनं त्यांचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनं सुद्धा टीकेची झोड उठवलेली आहे। अत्यंत किळसवानं ज्याने छोट्या मुलीवर लैंगिक अत्याचार केले, त्यातला जर आरोपीला आपण स्वीकृत सदस्य करत असाल तर याला कोणीही मान्यता देणार नाही। ही बाब अत्यंत गांभीर्याने घेतली पाहिजे होती। अशा पद्धतीने राजकारण करणं हे गैर आहे। लोकांच्या भावनाचा तो अनादर आहे। तो आरोप जर सिद्ध झाला तर त्याला भर चौकात त्याचं मुंडकं छाटून काली मातेला त्याचा बळी अर्पण केला पाहिजे, असं माझं स्पष्ट मत आहे। तर ज्या तुषार आपटेच्या नियुक्तीवरनं इतका मोठा गदारोळ झाला, तर तुषार आपटे नेमका कोण आहे, त्याच्या भोवती असलेले वाद काय आहेत ते सुद्धा आपण पाहूया। तुषार आपटे हा बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातला 6 आरोपी आहे।
अटक होऊ नये यासाठी तुषार आपटेनं अनेक दिवस पोलिसांना गुंगारा दिलेला. तो 44 दिवस फरार होता. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी 6 आरोपी असलेला तुषार आपटे सध्या जामिनावरती बाहेर आहे. तुषार आपटे हा शाळा व्यवस्थापनामध्ये सचिव पदावरती कार्यरत सुद्धा आहे. भाजपचे आमदार किसन कथोरे यांचा तुषार आपटे निकटवर्तीय मानला जातो. कुळगाव नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपसाठी तुषार आपटेनं महत्त्वाची भूमिका बजावल्याचं बोललं गेलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.